जनरल ॲडमिनिस्ट्रेशन अँड कोऑर्डिनेशन। सभापती महाशय, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन विभागासाठी 174.99 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। सभापती महोदय, सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर खात्रीशीर पेन्शन देण्यासाठी माझे सरकार 25-26 या आर्थिक वर्षापासून युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करेल, ज्यामुळे निवृत्ती कर्मचाऱ्यांना सरासरी मूळ पगाराच्या 50% रक्कम मिळेल आणि त्यामुळे त्यांना खात्रीशीर फॅमिली पेन्शन, ॲश्युअर्ड मिनिमम पेन्शन, इन्फ्लेशन इंडेक्शन्स अँड पोस्ट रिटायरमेंट ग्रॅच्युटी असे विविध फायदे मिळतील। सभापती महोदय, पुढील आर्थिक वर्षापासून संबंधितांना पेन्शन एजन्सी बँक तर्फे न देता थेट ट्रेजरीमधून देण्यात येईल, यामुळे पेन्शनचा लाभ विनाविलंब मिळेल। सभापती महाशय, यंदापासून मडगाव येथील दिंडी उत्सव आणि शिरगाव येथील देवी लहराईची जत्रा यांना स्टेट फेस्टिवलचा दर्जा देऊन भाविकांना आवश्यक त्या सोयी आणि सुविधा देण्याचा आम्ही निश्चित केलं आहे। सभापती महोदय, प्रशासकीय अधिकारी, स्वयंसहाय्यक गट, लोकप्रतिनिधी इत्यादींना वेळोवेळी दर्जेदार प्रशिक्षण मिळावे म्हणून एला ओल्ड गोवा स्थित गोवा इन्स्टिट्यूट पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड रूरल डेव्हलपमेंटसाठी नवी इमारत बांधकाम, पायाभूत सुविधेचं निर्माण आणि प्रशिक्षण कक्षाची सजावट इत्यादी कामासाठी 17 कोटी रुपयाची अपेक्षित आहे। सभापती महोदय, पुण्यभूमी अयोध्या येथे भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी निवास सुविधा निर्माणाच्या हेतूने अयोध्येत गोवा राम निवास बांधण्यासाठी 26 कोटी खर्चून 3801 स्क्वेअर किलोमीटर भूखंड घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। नवी दिल्लीतील गोवा निवास आणि गोवा सदन दोन्हीच्या नूतनीकरणाचे काम यावर्षी हातात घेतले जाईल आणि जुहू येथील सुधारित गोवा भवनचे लोकार्पण झाले आहे आणि आता बैलापूर नवी मुंबई येथील गोवा भवनचे निर्माण कामही लवकरच सुरू करण्याची प्रक्रिया मार्गी लागली आहे। सभापती महोदय, 15 कोटी खर्चून मिरामार येथील स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर समाधीचे नूतनीकरण कार्य सुरू झाले आहे आणि कालबद्ध पद्धतीने 2026 साली पूर्ण करण्याचा प्रयत्नरत आहे।